नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अधिकारी पॅटर्न या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, लिपिक टंकलेखक 2023 ही व्हिडिओ सिरीज आपण 2023 प्राधिकरण ही व्हिडिओ सिरीज आपण जी लिपिक टंकलेखकची 2023 ची जाहिरात आली आहे, त्यामध्ये जी लिपिक टंकलेखकाची 280 च्या वरती प्राधिकरणे आहेत, त्या प्राधिकरणनिहाय आपण व्हिडिओ बनवत आहोत। त्या व्हिडिओ सिरीज मधला आजचा हा 6वा व्हिडिओ आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे प्राधिकरण निवडलेले आहे ते प्राधिकरण आहे कौशल्य विकास व रोजगार विभाग। या विभागांतर्गत असणारी जवळपास 11 ते 12 प्राधिकरणे आहेत। या सर्व प्राधिकरणांची मिळून एकूण 530 पदे आहेत। यामध्ये आपण काय बघणार आहोत मित्रांनो, यामध्ये आपण काय बघणार आहोत, कामाचे ठिकाण कोणते असणार आहे, प्रमोशन कोणते असणार आहे, त्यामध्ये बदली कुठे होणार आहे, इतर अनुषंगिक बाबी आपण त्यामध्ये बघणार आहोत। मित्रांनो, यामध्ये आपल्याला दोन गोष्टी बघायच्या आहेत। म्हणजे हे जेव्हा प्राधिकरण बघतो आपण तेव्हा आपल्याला दोन गोष्टीमध्ये विभागायचं आहे। व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी किंवा प्राधिकरणाकडे जाण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना एक विनंती करतो। काही मित्रांची किंवा काही उमेदवारांची मला मेसेज आला की व्हिडिओ खूप मोठे होत आहेत, तर मित्रांनो आपण विभागवार घेतो आहोत। म्हणजे एका विभागात जवळपास 15-20 प्राधिकरण संपतात। कालचा व्हिडिओ 47 मिनिटाचा झाला, पण त्या 47 मिनिटात जवळपास 24 प्राधिकरण संपलेली आहेत। त्यामुळे थोडासा व्हिडिओ जरी मोठा झाला तरी माझी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ज्या वेळेला प्राधिकरणांचा पसंतीक्रम द्यायचा येईल त्यावेळेला याचा आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे। तर आपण वेळ न घालवता आजच्या प्राधिकरणाकडे जाऊयात। मित्रांनो, आज जो आपण विभाग निवडलेला आहे त्याचं नाव आहे, त्या विभागाचं नाव आहे कौशल्य विकास व रोजगार। कौशल्य विकास व रोजगार विभाग। ते पूर्ण नाव मित्रांनो कौशल्य विकास व नाविन्यता रोजगार नाविन्यता असं नाव आहे। कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग। तर मित्रांनो, या अंतर्गत आपल्याला जी 11 प्राधिकरणे आहेत ती आपण 2 विभागात विभागणार आहोत। एक, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय। आणि दुसरं, सहसंचालक डीव्हीटी। डीव्हीटी म्हणजे काय, डायरेक्टर ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग। हे प्रत्येक प्रादेशिक कार्यालय आहेत। म्हणजे 1 नंबरला पुणे येणार, 2 औरंगाबाद, 3 मुंबई, अशा पद्धतीने आहे। त्यानंतर या दोन्ही प्राधिकरणांमध्ये प्रमोशन कसे होते हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला मित्रांनो, आपण पहिले प्राधिकरण घेऊया। मित्रांनो, हा जो विभाग आहे कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग, या विभागांतर्गत 8.16.1 हे पहिले प्राधिकरण कोणते आहे बघा मित्रांनो, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय बृहन्मुंबई क्षेत्र। म्हणजे काय, आतापर्यंत तुम्हाला हे क्लिअर झालं असेल की जेव्हा मी बृहन्मुंबई क्षेत्र म्हणतो म्हणजे काय आणि बृहन्मुंबई बाहेरील क्षेत्र म्हणजे काय। बृहन्मुंबई क्षेत्र म्हणजे मित्रांनो हे मुंबई शहरापुरतेच मर्यादित असते। तर बृहन्मुंबई बाहेरील क्षेत्र म्हणजे संपूर्ण राज्यभर याची कार्यालये असतात। तर जे 15 ही पदे आहेत यापैकी तुमची सर्व या 15 पदांना नियुक्ती ही मुंबईमध्ये मिळणार। त्यानंतर ही जी 122 पदे आहेत
122 पदे ही महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांत आणि त्यात तालुक्यांना मिळणार आहेत. तर आपण हे तुम्हाला 8.16.1 क्लिअर झालेलं आहे, मुंबईमध्ये मिळणार. 8.16.2 हे जे आहे 122 हे जिल्ह्यानुसार कोणकोणत्या जिल्ह्यात कार्यालय आहेत व कोणकोणत्या जिल्ह्यात जागा रिक्त आहेत हे आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूयात. तर मित्रांनो, एक मिनिट माझी गफलत झालेली आहे. तालुक्यांना नाही मिळणार, हे जिल्ह्याच्या ठिकाणी मिळणार. तालुक्याचं प्राधिकरण पुढे आहे, जिल्ह्याच्या ठिकाणी. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, आपण जिल्हावाईज जाऊया. हे जे पहिलं प्राधिकरण आहे 8.16.1 त्याची पदे कुठे कुठे रिक्त आहेत बघा. आयुक्तालय नवी मुंबईला आहे, तिथे जवळपास लिपिक टंकलेखकाची 8 पदे रिक्त आहेत. विभागीय आयुक्तालय मुंबई इथे 2 रिक्त आहेत. जिल्हा कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मुंबई शहराला 5 पदे रिक्त आहेत. त्यानंतर जिल्हा कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मार्गदर्शक केंद्र मुंबई उपनगर इथे 6 पदे रिक्त आहेत. जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शक केंद्र ठाणे इथे 7 पदे रिक्त आहेत. तर मित्रांनो, टोटल अशी मुंबई शहरात एकूण 28 पदे रिक्त आहेत. मित्रांनो, लक्षात घ्या, ही जी पदे रिक्त आहेत ही मे 2023 अखेरपर्यंत रिक्त असलेली पदे आहेत. त्यानंतर या पदांपैकी एखाद दुसऱ्या पदाचा फरक पडलेला, बदलीने एखादा पद जास्ती वाढलेलं असू शकतं किंवा एखादं पद कमी झालेलं असू शकतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जिथे 8 पदे, 5 पदे, 6 पदे, 7 पदे तिथं काही काळजी करण्याचं कारण नाही, कारण जास्ती फरक पडला तर एखाद दुसऱ्या पदाचा फरक पडणार आहे. परंतु जिथं एखाद दुसरंच पद आहे तिथे आपण त्या विभागात किंवा त्या डिपार्टमेंटला कॉल करून चौकशी करणं गरजेचं आहे. त्यानंतर हे झालं 8.16.1 म्हणजे मुंबईमध्ये एवढी कार्यालये आहेत. त्यानंतर आता 8.16.2 हे जे कार्यालय आहे, ही जी 122 पदे आहेत ते कुठे कुठे मिळते बघा. आता आपण ह्याचं पूर्ण नाव न घेता आपण याला जिल्हा कौशल्य केंद्र म्हणूयात किंवा जिल्हा कौशल्य विकास केंद्र म्हणूयात. तर जिल्हा कौशल्य विकास केंद्र पालघरला जिथं आहे तिथं 6 पदे रिक्त आहेत. अलिबागला, रायगडचं कार्यालय अलिबागला आहे, तिथे 5 पदे रिक्त आहेत. रत्नागिरीला 4 पदे रिक्त आहेत. सिंधुदुर्गला 4 पदे रिक्त आहेत. हा झाला कोकण विभाग. त्यानंतर अमरावती विभागात बघा मित्रांनो, अमरावती जिल्ह्याला विभागीय आयुक्तालय एक आहे. म्हणजे हा विभाग म्हटलं ना, तिथं विभागीय आयुक्तालय आहे, तिथं फक्त एकच पद रिक्त आहे आयुक्तालयात. मी याच्या मागच्या व्हिडिओत पण सांगितले, जिथं आयुक्तालय असते किंवा जे हेडक्वार्टर असते तिथनं खूप कामं चालत असतात, त्यामुळे तिथली सहसा पदं रिक्त ठेवत नाहीत, ती भरलेली असतात. आणि जी प्रादेशिक कार्यालय असतात तिथं रिक्त असतात. त्यानंतर अमरावतीचं जे जिल्हा कौशल्य केंद्र आहे तिथे 5 पदं रिक्त आहेत. अकोल्याच्या केंद्रात 3 आहेत. बुलढाण्याला 3 आहेत. यवतमाळला 4 आहेत. वाशिमला 3 आहेत. अचलपूरला जे कार्यालय आहे तिथे 1 आहेत. असा ह्या अमरावती विभागात एकूण 20 पदं रिक्त आहेत. मित्रांनो, एक लक्षात घ्या, ही जी पदस्थापना होणार आहे ती परत जिल्ह्याला होणार नाही, म्हणजे तालुक्याला होणार नाही. अमरावती जेव्हा म्हणतो तेव्हा अमरावती शहरातच याचं कार्यालय आहे. साधारणपणे जिल्हा उद्योग केंद्र जे असतं आपलं तिथं हे कार्यालय असतं किंवा कलेक्टर ऑफिसमध्ये असतं. गेलं अमरावती शहर, अकोला शहर याप्रमाणे. त्यानंतर पुढचा विभाग मित्रांनो आहे छत्रपती संभाजीनगर. विभागीय आयुक्तालयाचे नाव कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर. त्याअंतर्गत पहिलं कार्यालय जे आहे ते आहे आयुक्तालय, विभागीय आयुक्तालय संभाजीनगर. तिथे 1 पद रिक्त आहे. तिथे 2 पदं रिक्त आहेत लिपिक टंकलेखक पदाची. ही कुठली पदं बघू नका तुम्ही, फक्त हे बघा. संभाजीनगरचं जे जिल्हा केंद्र आहे तिथे 7 पदे रिक्त आहेत. त्यानंतर जालन्याच्या केंद्रात 4 पदे, परभणीला 4 पदे, हिंगोलीला 3,
नांदेड 4, बीड 4, लातूर 4, धाराशिव 3, किनवटला 1 अशी एकूण 35 पदे या विभागात रिक्त आहेत. त्यानंतर पुढचा जो विभाग आहे, विभागीय आयुक्तालयाचे नाव कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभागीय आयुक्तालय नागपूर. या विभागात लिपिक टंकलेखकाची पदे बघा. आयुक्तालयात 2च आहेत, नागपूरला 5 आहेत, वर्ध्याला 5 आहेत, भंडाऱ्याला 5 आहेत, गोंदिया 5, चंद्रपूर 3, गडचिरोली 5. त्यानंतर गडचिरोलीला अजून एक कार्यालय आहे, तिथे 1 आहे. चंद्रपूरला 1 कार्यालय आहे. देवरी गोंदियाला 1 कार्यालय, तिथे 2 आहेत. ही जी कार्यालय आहेत ही एक्स्ट्रा आहेत. आदिवासी भागामुळे इथं एक्स्ट्रा कार्यालय दिलेली आहेत, त्यामुळे तिथं एक्स्ट्रा पदे पण आहेत. एकूण अशी 34 पदे आहेत. त्यानंतरचा पुढचा विभाग आहे मित्रांनो नाशिक. तर नाशिकमध्ये नाशिक आयुक्तालयात 2 आहेत, नाशिक जिल्ह्याला 7 आहेत, अहमदनगरला 5 आहेत, जळगावला 7 आहेत, धुळ्याला 3 आहेत, नंदुरबारला 4 आहेत, कळवणला 1 आहेत, रावेरला 1 आहे. त्यानंतरचा विभाग आहे पुणे. पुण्यात बघा, पुणे शहरात आयुक्तालयात 2 आहेत, पुणे जिल्हा कार्यालयात 6 आहेत, साताऱ्याला 4 आहेत, सांगलीला 5, सोलापूर 5, कोल्हापूर 5 आणि मंचरला 1 आहे. अशा पद्धतीने महाराष्ट्रातली आपण या प्राधिकरणाअंतर्गत जी 120 पदे आहेत त्यांची डिटेल माहिती घेतलेली आहे. कोणत्या जिल्ह्यात रिक्त आहेत, कोणत्या जिल्ह्यात रिक्त नाहीत. महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांपैकी 36 जिल्ह्यांमध्ये ही पदे रिक्त आहेत, त्यामुळे आपण हा प्रेफरन्स देऊ शकतो. त्याचबरोबर हे जे काम करायला कुठे मिळणार आहे, तर हे जिल्ह्याला मिळणार आहे. तर मित्रांनो, मी हे फोटो क्लिअर करतो, तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. हे घ्या स्क्रीनशॉट, त्यानंतर हा पण घ्या. हा पण घ्या स्क्रीनशॉट. नागपूर विभागातली आहेत, नागपूर, त्यानंतर नाशिक, त्यानंतर पुणे. हे झालं 8.16.2. आता मित्रांनो, याच्यानंतरचा पुढचे जे प्राधिकरण आहेत इथून पासून 8.16.3 ते 8.16.8 पर्यंत ही जी 8 पुढची प्राधिकरण आहेत किंवा पुढची 6 प्राधिकरण आहेत, यांची नियुक्ती कुठे होते बघा मित्रांनो. बऱ्याच लोकांना याच्यात कन्फ्युजन आहे की संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, हे तर पहिलं जे कार्यालय आहे संचालक लक्षात घ्या, संचालक, आणि पुढची सगळी आहेत ती सहसंचालक आहेत, सहसंचालक. आणि हे जे आहे ते संचालक आहे. संचालक म्हणजे जे सहसंचालक असतात त्यांचे वरिष्ठ असतात. हे कार्यालय आहे मुंबईला. हे जर तुम्ही प्राधिकरण टाकलं 8.16.3 तर तुम्हाला मुंबईमध्येच नियुक्ती मिळणार. आपण इकडे लिहूयात. शहरापुरती मर्यादित, म्हणजे जे या सगळ्याचं हेडक्वार्टर आहे संचालक, त्यांचं इथं असतात. आता मित्रांनो, हे प्राधिकरण कोणतं आहे बघा, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय. म्हणजे काय, बऱ्याच लोकांना कन्फ्युजन काय होतं, यात कन्फ्युजन काय होतं सांगतो मी तुम्हाला. इथं तुम्हाला सांगतो, जे डिप्लोमा कॉलेजेस आहेत आणि ITI कार्यालय आहेत, यात कन्फ्यूज होतात. तर हे जे प्राधिकरण आहे ते डिप्लोमाचं नाही, ITIचं आहे. हे लक्षात घ्या मित्रांनो. डिप्लोमाचं जे आहे ते उच्च तंत्रमध्ये येतं, त्याचा देखील आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर आता जी काही आपण कार्यालये बघणार आहोत ही सर्व ITIशी संदर्भात आहेत. म्हणजे ITIचं सगळं संचलन जे होतं ते या कार्यालयातून होतं मुंबईच्या. त्यानंतरचं 8.16.4 सहसंचालक व्यावसायिक शिक्षण
व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय मुंबई, बृहन्मुंबई क्षेत्र म्हणजे काय? हे प्रादेशिक कार्यालय आहे. हे झालं हेडक्वार्टर, हे झालं मुंबईपुरतं प्रादेशिक कार्यालय आणि बृहन्मुंबई क्षेत्र म्हणजे मुंबई शहरापुरतं. तर इथली जी सर्व ITI कॉलेजेस आहेत मुंबई शहरातील, तेथे तुमची नियुक्ती होते. हे प्राधिकरण क्लिअर झालेलं आहे. त्यानंतर आपण पुढच्या प्राधिकरणाला जाऊया. 8.16.5 सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय मुंबई, बृहन्मुंबई बाहेरील क्षेत्र. मित्रांनो, ह्याचं जे हेडक्वार्टर आहे ते मुंबईमध्येच असणार आहे, पण यात जे जिल्हे असणार आहेत ते बृहन्मुंबई बाहेरील क्षेत्र असणार आहेत. तर मित्रांनो लक्षात घ्या, याच्या आधी आपण काय बघत होतो, बृहन्मुंबई बाहेरील क्षेत्र म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र. तर इथं तसं नाही आहे. बृहन्मुंबई बाहेरील क्षेत्र पण प्रादेशिक कार्यालय म्हणजे मुंबई प्रदेशांतर्गत येणारं. तर याच्यात कोणते कोणते जिल्हे येतात ते एकदा तुम्ही बघून घ्या. आपण मुंबई शहर, मुंबई उपनगर तर वरती बघितलं, ठाणे वरती बघितलं. आता येतो पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. या 4 जिल्ह्यांमध्ये जी शासकीय ITI कॉलेजेस आहेत तेथे तुमची नियुक्ती होते. साधारणपणे प्रत्येक तालुक्याला ITI कॉलेज आहेच. त्यामुळे हे जिल्हे लक्षात घ्या. तुम्ही जर हे प्राधिकरण घातलं 8.16.5 तर तुमची नियुक्ती या जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात होऊ शकते. त्यानंतर हे शेवटचं प्राधिकरण आहे मित्रांनो 8.16.11, पण मी पहिला घेतोय कारण की हे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ मुंबई हे कार्यालय फक्त मुंबईपुरतंच आहे. याची इतर कुठेही ऑफिसेस नाही आहेत. तिथे फक्त 3 पदे आहेत आणि नियुक्ती तिथे होते. छोटंसं प्राधिकरण आहे म्हणून पहिला घेतलं आणि मुंबईमधलं आहे म्हणजे मुंबईमधले तुम्हाला एका ठिकाणी मिळतील. हे झालं 8.16.5 पर्यंत आपण गेलो. आता पुढचं प्राधिकरण घेतोय 8.16.6 सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नाशिक. प्रादेशिक कार्यालय नाशिक याचा आता तुम्हाला क्लिअर झाला असेल याच्यात कोणते कोणते जिल्हे येतात. तर जिल्हे बघा याच्यात कोणते कोणते येतात मी मित्रांनो सांगतो तुम्हाला. नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार. या सर्व जिल्ह्यातील जे तालुके आहेत तेथील शासकीय ITI कॉलेजवर नियुक्ती होते. हे झालं नाशिक कार्यालय. तुम्ही स्क्रीनशॉट ज्या त्या वेळेला घेत चला. हे झालं नाशिक प्रादेशिक कार्यालय. त्यानंतरचं नियुक्ती प्राधिकरण आहे 8.16.10 सहसंचालक व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नागपूर. आता याच्यात नागपूरमधले कोणते कोणते नागपूर प्रादेशिक कार्यालयात कोणते कोणते जिल्हे येतात बघा. नागपूरमध्ये पहिला तर येतो नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि वर्धा. या 5 जिल्ह्यातील
गव्हर्नमेंट ITI कॉलेजवर तुमची क्लर्क म्हणून नियुक्ती होऊ शकते. त्यानंतर पुढचं प्राधिकरण आहे 8.16.7 सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय पुणे. पुणे कार्यालयाअंतर्गत कोणते कोणते जिल्हे येतात? पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, या कार्यालयातील या जिल्ह्यातील गव्हर्नमेंट ITI कॉलेजेस. त्यानंतर पुढचं हे झालं 8.16.7. त्यानंतर पुढचं 8.16.9. 8 कुठं आहे? 8 आहे पुढं. यात आहे अमरावती. अमरावती विभागात कोणते कोणती कार्यालय येतात बघा? अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ. इथली जी जिल्हा कार्यालय आहेत या जिल्ह्यांमधील गव्हर्नमेंट ITI तिथे पोस्टिंग. त्यानंतर पुढचं हे झालं 8.16.9. पुढचं आहे 8.16.8 सहसंचालक व्यवसाय प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय औरंगाबाद. म्हणजे औरंगाबाद विभागात कोणते कोणते जिल्हे येतात ते बघावं लागेल आपल्याला. औरंगाबाद विभाग आपल्याला माहिती आहे सर्वात मोठा आहे, त्यामुळे औरंगाबादमध्ये जिल्हे पण जास्त आहेत. औरंगाबाद, बीड, हिंगोली, लातूर, जालना, नांदेड, उस्मानाबाद, परभणी. मित्रांनो, यात आपण अजून एक स्टेज जर खाली गेलो तर औरंगाबादमध्ये प्रत्येक तालुक्याला, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये किंवा परभणी जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याला एक 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 कार्यालय असणार आहे. कार्यालय म्हणण्यापेक्षा ITI कॉलेज असणार आहे. असं आपल्याला सर्व ITI कॉलेजवर जागा रिक्त आहेत का नाहीत का ही पण माहिती घेता येते. परंतु जर आपल्याला जिल्ह्याला आहेत हे माहीत झालं तर आपल्याला आपोआपच कुठलंही कॉलेज मिळालं तरी चालतंय, कारण 50-60 किलोमीटरचं अंतर एका जिल्ह्याच्या 2 ITI मध्ये असणार आहे. त्याच्या पलीकडे काय नसणार आहे. त्यामुळे आपल्याला फक्त हे माहीत पाहिजेत की कोणत्या विभागात, समजा मी जर नांदेडचा आहे किंवा जालन्याचा आहे तर मी कोणता विभाग टाकला पाहिजेत, तर तो औरंगाबाद प्रादेशिक कार्यालय हे 8.16.8 हे आपण प्राधिकरण निवडलं पाहिजे. हे लक्षात आलं असेल. मित्रांनो, आता आपण या विभागाला जर 2 मिनिटात समअप करायचं म्हटलं, म्हणजे 1-2 मिनिटात याचं आपण कसं होणार आहे पोस्टिंग ते बघायचं म्हटलं तर विभाग पहिल्यांदा आहे हा कुठला विभाग बघितला आपण? युवक कौशल्य व कौशल्य प्लस रोजगार म्हणू आपण. त्याच्यात 2 ठिकाणी पोस्टिंग होणार आहे. एक जिल्हा कौशल्य केंद्र किंवा रोजगार केंद्र म्हणा, रोजगार केंद्र. हे जिल्ह्यानुसार जागा आपण बघितल्यात. जागा बघितलेल्या आहेत. आणि दुसऱ्या ठिकाणी महाराष्ट्रामधील सर्व गव्हर्नमेंट ITI कॉलेजेस. अशा 2 पद्धतीनं आपली नियुक्ती होणार आहे या प्राधिकरणाअंतर्गत. यात परत जिल्हा कौशल्य केंद्रामध्ये मुंबई आणि इतर महाराष्ट्र. तर आपल्या व्हिडिओचा पहिला पॉईंट तुम्हाला क्लिअर झाला असेल विथ जागा.
की कोणत्या कोणत्या जिल्ह्यात आपलं पोस्टिंग होणार आहे, कुठे जागा रिक्त आहेत, हे सर्व आपल्याला क्लिअर झाले. या प्राधिकरणाविषयी मित्रांनो, सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय औरंगाबाद. लक्षात घ्या, ITI मध्येच पोस्टिंग होणार आहे, डिप्लोमा कॉलेजेस नव्हे. त्यानंतर व्हिडिओचा पुढचा भाग. आता ही सर्व जी प्राधिकरण आहेत, हे जे प्रादेशिक कार्यालय असू दे किंवा जिल्हा कौशल्य केंद्र असू दे, यांचं प्रमोशन कसं होणार आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, आपली नियुक्ती जी होणार आहे, नियुक्ती प्राधिकरण आपलं असणार आहे, नियुक्ती आपली पहिल्यांदा कुठे होणार आहे, लिपिक, दुसरा रंग घेतो, लिपिक टंकलेखक, S6 वेतन असणार आहे, म्हणजेच 19,900 बेसिक. याचं प्रमोशन होणार आहे वरिष्ठ लिपिक. दुसरं प्रमोशन वरिष्ठ लिपिक, याचं असतं S8 म्हणजेच 25,500. तिसरं प्रमोशन होणार आहे मित्रांनो आपलं मुख्य लिपिक. याचं आहे बेसिक S13 म्हणजे 35,400. याचं चौथं प्रमोशन होणार आहे अधीक्षक. याचं पेमेंट असतं S14 38,600. त्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रात फक्त 6 ते 8 पदे ही प्रशासकीय अधिकारी म्हणून आहेत. हे खूप कमी लोकांना, खूप म्हणजे खूपच कमी. अख्ख्या महाराष्ट्रात मंजूर पदे 6 ते 8 आहेत, एवढं लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही ओळखू शकताय हे प्रमोशन प्रशासकीय अधिकारी म्हणून मिळू शकतं. यासाठी जागा रिक्त प्लस विशेष कार्य हे असलं पाहिजेत, तेव्हा तिथे तुमचा प्रशासकीय अधिकारी. पण ते प्रशासकीय अधिकाऱ्याचा आपण म्हणजे होप्स ठेवण्यात अर्थ नाही आहे, कारण अख्ख्या महाराष्ट्रात फक्त 6 ते 8 जागा ह्या मंजूर जागा आहेत. रिक्त जागा म्हणत नाही मी, या मंजूर आहेत फक्त. त्यामुळे आपल्याला इथपर्यंत सहज प्रमोशन मिळतं. साधारणपणे 7 ते 8 वर्षे, इथून परत 7 ते 8 वर्षे आणि इथून परत 7 ते 8 वर्षे. मित्रांनो अजून एक गमतीदार आहे. व्हिडिओचा किती मिनिटं झालंय, ठीक आहे 28 मिनिटं झालं, अजून एक 5-6 मिनिटात आपण घेऊ शकतो. एक गंमत काय बघा, जर प्रमोशन झालं नाही तर एक शासनाची योजना आहे, त्याला आश्वासित प्रगती योजना असं नाव आहे. त्याला शासकीय भाषेत किंवा शासकीय भाषेत आश्वासित प्रगती योजना नाव आहे. कर्मचाऱ्यांच्या भाषेत 10, 20, 30चा टप्पा असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, 7 ते 8 वर्षात तुमचं प्रमोशन व्हायला पाहिजेत असं अपेक्षित शासनाला असतं. पण जागा रिक्त झाल्या नाहीत किंवा तुम्ही स्वतःहून प्रमोशन नाकारलं आणि तुम्हाला 10 वर्ष झाली, त्यानंतर या आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत तुम्हाला वरिष्ठ लिपिकाचं जे या योजनेअंतर्गत 10 वर्ष झाली तर तुम्हाला वरिष्ठ लिपिकाचं जे वेतन आहे ते लागू होतं. परत 20 वर्ष झाली तुमच्या सेवेला पण तुम्हाला प्रमोशनच झालेलं नाही, परत तुम्हाला मुख्य लिपिकाचं S13चं वेतन लागू होतं. म्हणजे इथं S8 लागू होतं, इथं S13 लागू होतं आणि इथं S14 लागू होतं. ही आश्वासित प्रगती योजना. असं आपण थोडं ज्या प्रशासनातल्या लहान लहान गोष्टी आहेत त्या आपण माहिती ज्या त्या वेळेला करून घेत चाललोयच व्हिडिओच्या माध्यमातून. हे आत्ता आपला विचार नाही आहे पण घेतलं पाहिजेत विचारात. त्यानंतर पॉझिटिव्ह पॉईंट्स कोणते आहेत बघा मित्रांनो. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या तालुक्यात किंवा शेजारच्या तालुक्यात जायचं असेल तर
तालुक्याचं ITI निवडून निवडता येते. हे कुणाला? ग्रामीण भागाची आवड आहे त्यांना. पण समजा तुम्हाला जिल्ह्याला राहायचं आहे, जे मी मगाशी बघितलं 8.16.2 जिल्हा उद्योग व कौशल्य केंद्रे. हे निवडून शहरी भागात राहू शकता. इतकं सिंपल आहे मित्रांनो. बदलीसाठी पण हे पॉझिटिव्ह मी का म्हणतोय लक्षात घ्या. आता जर तुम्ही हे प्राधिकरण निवडलं, प्रादेशिक कार्यालय, तर तुमची बदली फक्त आणि फक्त इतक्या जिल्ह्यांमध्येच होणार आहे. इतक्या जिल्ह्यांमध्येच होणार आहे. आणि ही पण बदली असं नाही होत. शक्यतो औरंगाबादमध्ये जी तालुक्याची हे आहेत, तर इथला माणूस इथं आला, इथला इथं आला, इथला इथं गेला, अशा पद्धतीने या बदल्या होत असतात. त्यामुळे बदल्या शक्यतो कमी आहेत. जी मी माहिती घेतली ती साधारणपणे एका कार्यालयात 10 वर्षे माणूस म्हणजे एका कॉलेजवर राहतोच. आता कामाचा ताण, मला 1-2-3 आता नवीन कमेंट आणि मेसेज आले की कामाच्या ताणाविषयी महिलांसाठी कोणता विभाग चांगला असेल याबद्दल पण बोला. महिलांसाठी हे चांगलं कार्यालय आहे. कारण का सांगतो, जेव्हा ITI कॉलेजवर ऍडमिशन असते किंवा परीक्षा अर्ज असतात, त्यावेळेला काम असते. इतर वेळी सामान्य माणसांशी संबंध कमी येतो. हा, हे झालं ITIचं. पण तेच जर तुम्ही जिल्हा कौशल्य व उद्योजकता केंद्र निवडलं, तर एंटरप्रेन्योरशिपच्या ज्या स्कीम्स असतात त्या तुम्हाला राबवाव्या लागतात. जी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना झाली किंवा ITI कॉलेजेसमध्ये नवीन ट्रेनिंग चालू करायचं असेल, त्याच्यानंतर अंतर्वासिताच म्हणतात ना, इंटर्नशिपला काय म्हणतात, इंटर्नशिप लिहू. आता जी नवीन मुख्यमंत्री कार्ययोजना जी चालू झाली ती, अशा विविध योजना याच्या अंतर्गत राबवल्या जातात. किंवा इवन जे कुक्कुटपालन किंवा जी लहान लघु नाही घरगुती उद्योग म्हणून आपण, म्हणजे ते बचत गटाच्या मार्फत शेवया पापडाचा उद्योग असतो किंवा इतर गोष्टी असतात, त्या ह्या राबवल्या जातात. म्हणजे तुम्हाला दोन्ही प्रकारचं इथं डायव्हर्सिफाय मिळते. ज्यांना आपल्याला पब्लिकचा कॉन्टॅक्ट नको आहे, ठीक आहे, आपल्याला निवांत लाईफ जगायची आहे, त्यांनी ITI कॉलेजवर राहू शकतात. आणि ज्यांना काहीतरी आपल्याला ॲक्टिव्हली करायचं आहे ते जिल्हा कौशल्य विकास केंद्र निवडू शकतात. त्यामुळे दोन्ही डायव्हर्सिफाईड असलेला हा विभाग आहे. हा एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. त्यानंतर जेव्हा आपण ITI निवडतो तेव्हा कॉलेज लाईफ आपण दरवर्षी जगत असतो. म्हणजे काय, जसं सेमिस्टर संपलं की सुट्टी असते, म्हणजे विद्यार्थी असतात, विद्यार्थी तरुण युवक जे असतात, युवकांमध्ये राहतो. म्हणजे शिक्षकांच्या बाबतीत म्हटलं जातं की शिक्षक हा कधीच म्हातारा होत नाही, तो कायम
तरुण चिरकालीन तरुण राहतो किंवा बालक राहतो जर प्रायमरीचा असेल तर, तसं आपण कॉलेज लाईफमध्ये राहू शकतो. म्हणजे आजच्या पिढीमध्ये काय चाललेलं आहे किंवा मे महिन्याची सुट्टी आली, या गोष्टी सर्व या ITI कॉलेजेसवर मिळू शकतात. हे पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे थांबूयात. आपण समअप केला आहे बऱ्यापैकी, हा विभाग संपलेला आहे. मित्रांनो, आपल्याला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. आणि काय झालं आहे, बऱ्यापैकी लोक येत आहेत, व्हिडिओ बघतायत, व्ह्यूज दिसत आहेत मला, म्हणजे उद्या हवं तर मी त्याचा स्क्रीनशॉट टाकतो. व्हिडिओ बघतायत पण चॅनल सबस्क्राईब करत नाही आहेत. तर मित्रांनो, माझी विनंती आहे तुम्हाला की चॅनल सबस्क्राईब करा. तुमचं सबस्क्रिप्शन किंवा तुम्ही सबस्क्राईब केलं किंवा शेअर केलं, लाईक केलं, कमेंट केली, हीच माझ्यासाठी प्रेरणा आहे. त्यामुळे मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याला नवीन उमेद येईल. त्यानंतर पुढचा विभाग कोणता घ्यावा याबद्दल तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुमच्या काही शंका असल्या त्या पर्सनल मेसेजपेक्षा कमेंटमध्ये टाका, कारण पर्सनल मेसेज खूप येत आहेत, ते खाली पडू शकतात. त्यानंतर आपण थांबूयात मित्रांनो इथे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुढचा विभाग आपण कोणता घेऊन यायचा ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.